तर नाशिकच्या पिंपळगावमध्ये हिंदू संघटनांनी भव्य मोर्चा काढलाय। आर्यन बिगणी या तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा मोर्चा निघालाय। शौर्य दिनानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। 15 ते 20 जणांच्या टोळक्याकडून ही मारहाण केली असा आरोप होतोय। हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी आता केली जाते। या मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन होतंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, पिंपळगाव बसवंत या गावामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे, त्यामुळे समाज हा अतिशय उद्विग्न झालेला आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मोर्चा काढलेला आहे। आर्यन बिगानिया यांनी एक स्टेटस ठेवलेलं होतं आणि त्यावरून बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा वाद निर्माण झालेला होता। त्याबद्दल 10 ते 15 जणांनी त्याला रस्त्यात येऊन मारलं अशा स्वरूपाची त्यांची तक्रार होती। ही तक्रार पोलिसांमध्ये दिल्यानंतर काही वेळातच जे हल्लेखोर होते त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेले आहे। मात्र पोलिसांनी या कारवाईमध्ये उशीर लावला हा आरोप काही संघटनांचा होता, त्यातनं हा उद्रेक झालेला बघायला मिळतो आहे आणि आता ज्यांना ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी ही मागणी केली जात आहे। भाजपच्या नाशिकमध्येच्या आमदार देवयानी फरांदे यांनी देखील या मोर्चातील नागरिकांशी चर्चा केलेली आहे आणि कठोरात कठोर शासन करण्याचं आश्वासन देखील सरकारच्या माध्यमातून दिलं आहे। मुकुल, आता प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली या आंदोलनाची? प्रशासन जो जमाव तिथे आलेला आहे, संतप्त जमाव, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे। जी कायदेशीर कारवाई केली जाणार आहे ती कायदेशीर कारवाई प्रशासनाच्या पोलिसांच्या माध्यमातून केली जाईल असं आश्वासन देखील दिलं जात आहे। मात्र आताच देवयानी फरांदे आणि यांची जी चर्चा झाली, या ज्यांनी हल्ला केलेला आहे पूर्वनियोजित हा हल्ला होता असा यांचा आरोप आहे, त्यामुळे मोक्का अंतर्गत कारवाई करावी ही मागणी आता प्रामुख्याने जोर धरत आहे। धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। निवडणुकीमध्ये हा समाज आपल्याला आक्रमक झालेला आहे आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये त्यांनी मोदींच्या विरोधामध्ये देखील खूप मोठ्या घोषणा, विशेषतः धुळ्याच्या निकालाबाबत हा विषय हिंदू राष्ट्राच्या सुरक्षिततेचा हा विषय आहे। राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी केंद्रातलं आणि राज्याचं सरकार जे आहे पुढच्या कालावधीमध्ये देखील काही निर्णय घेईल। त्याच्यामध्ये जे काही निर्णय जे घेतले गेले, ट्रिपल तलाकचा जो एक विषय होता त्याला आपण तिलांजली दिली। ज्या मुस्लिम महिला त्यांच्या घरामध्ये असुरक्षित राहत होत्या त्यांच्यासाठी ह्या देशामधला लढवय्या नेता आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी कायदा केला आणि सगळ्या मुस्लिम माता भगिनींना सुरक्षित केलं। कुठंतरी बाहेर परदेशातून त्यांचा नवरा त्यांना तलाक 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 म्हणायचा, हे थांबवलं गेलं आणि ह्या देशामधला कायदा एकच आहे, एकच संविधान आहे जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि त्याच संविधानाला जे मुस्लिम राष्ट्रामध्ये आपले हिंदू असतील, पारसी असतील, शीख असतील, ईसाई असतील, दलित असतील, बौद्ध असतील, जैन असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।